संपाद्य ज्ञानांच विधाय भक्ति विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगम क्षीरसागरंत। तुम्ही मधुकरी हा शब्द खूप वर्षांपासून ऐकत असाल। आताच्या काळामध्ये मधुकरी हा शब्द तसा नामशेष झालेला आहे, परंतु वारकरी संप्रदायामध्ये मधुकरी या शब्दाला खूप महत्त्व आहे। आता मी सध्या आळंदी या ठिकाणी आलो होतो। संत ज्ञानेश्वर माऊलींचं हे समाधीस्थळ आहे आणि तुम्हाला समोर जे कीर्तनकार दिसत आहेत हे मधुकरी आणून या ठिकाणी भोजनाचा आनंद घेत आहेत। माझं नाव शुभम दीपकराव वानखडे। बरं, मधुकरी म्हणजे ज्ञानोबारायांच्या ज्ञानोबारायांनी सुद्धा मागितली, म्हणजे अध्ययन करणे आणि अध्ययन करता करताच हा एक भाग मधुकरीचा 10 जणांचे 12 जणांचे ग्रुप आहे आणि आसपासचे पूर्ण खेडेगाव आहे। चिंबडी झालं, चाकण झालं, या गावामध्ये सर्व विद्यार्थी जातात। 4 वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये चालू असताना हा मधुकरी मागूनच त्यांना अध्ययन करावं लागते। आणि मधुकरीची विशेषता अशी आहे, ज्ञानर्चन आपण ज्ञान अध्ययन जे करतो ते एकदम असं चांगल्या प्रकारे होतं। पवित्र असं लोक सर्व नैवेद्यासारखे असं काढून ठेवतात आम्ही गेल्यानंतर। आणि हे परंपरा ज्ञानोबारायांपासून चालू आली तर आतापर्यंत सद्गुरू जोग महाराजांच्या परंपरेमध्ये सर्व चालू आहे। ही जे सद्गुरू जोग महाराजांनी स्थापन केलेली वारकरी शिक्षण संस्था आहे, 1917 साली महाराजांनी स्थापन केली आणि तेव्हापासून आज 105 वर्ष अविरतपणे चालू आहे, जिथे शिक्षकांना पगार नाही आणि विद्यार्थ्यांना फी नाही, या तत्वावर ही संस्था चालू आहे। प्रत्येकजण इथं येऊन 4 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करतात आणि हे मधुकरी मागून त्यांचं सकाळचं जेवण मधुकरीचं आणि रात्रीचं भजनानंतर जेवण असतं। इथं अन्नक्षेत्र सुरू केलेलं आहे, त्या अन्नक्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांचं जेवण चालते 2 टाईमचं। आता इथे एकूण विद्यार्थी किती आहेत? एकूण विद्यार्थी आता 4 वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये बघितलं 450 ते 500 विद्यार्थी असतात। समाधी सोहळ्यानंतर कार्तिकी वारीला प्रवेश चालू होतो, म्हणजे एक एंट्रन्स एक्झाम त्याला म्हणतात। मराठी व्याकरण 1 महिनाभर शिकवल्या जाते आणि आता 1-2 दिवसात समजा समाधी सोहळ्यापासून एक महिन्यानंतर ते परीक्षा घेतल्या जाते। त्याच्यामध्ये 100 मार्कापैकी 50 मार्क ज्या विद्यार्थ्यांना आहे त्यांना मग समोर प्रवेश मिळतो। 50 मार्क म्हणजे 50% तरी जवळपास मार्क असायला पाहिजे पास झाले। त्यानंतर प्रवेश त्यांचा झाल्यानंतर पहिल्या वर्षाच्या 2 तुकड्या आहे आमच्या, एक अ तुकडी आणि एक ब तुकडी। जवळपास 70-80 किंवा 90 विद्यार्थी एका तुकडीमध्ये आणि दुसऱ्या तुकडीमध्ये 90 विद्यार्थी, जवळपास 180 विद्यार्थी पहिल्या वर्षामध्ये। नंतर थोडे कमी होतात, काहींना अध्ययन करण्याला अडचण जाते, कोणाचं काही अडचणी असतात। तर 4थ्या वर्षापर्यंत 70-80 विद्यार्थी सुटतात प्रत्येक वर्षी। हो, बरं। आता आपण पुन्हा त्या मधुकरी या विषयाकडे वळू। आता आपल्या संस्थेमध्ये इतके विद्यार्थी आहेत, त्यापैकी किती जण मधुकरी आणून या ठिकाणी? सर्वच विद्यार्थी। बरं, आता तसं एक जर विचार केला तर इथले जे ग्रामस्थ आहेत म्हणजे आळंदी या गावातले, दररोज इतक्या विद्यार्थ्यांना ते त्याच उत्साहाने तेवढं मधुकरी देतात? रोज त्याच उत्साहानं। आळंदी झाला, आसपासचे पूर्ण खेडे झाले, पंचक्रोशी मधले जेवढे खेडे आहे, काही खेडे त्या खेड्यामध्ये जातात विद्यार्थी। 15 किंवा 20 जणांचा ग्रुप आहे, आता आमचा 10 जणांचा ग्रुप आहे। आमचं चिंबडी गाव म्हणून आहे, आम्ही तिथं रोज मधुकरी जातो। आमचे 35 घर आहे, तर प्रत्येक घरातून आम्हाला 1 भाकरी किंवा 2 भाकरी, 2 चपात्या, 4 चपात्या अशा नैवेद्य प्रकारचा काढून माऊलींना नैवेद्य जातो म्हणून त्या पद्धतीचा ते काढून ठेवतात आणि आम्हाला रोज देतात 1 वाटीभर भाजी। बरं, आणि त्या ठिकाणी तुम्ही कसं जातात? याच वेशामध्ये। आणि पायी जातात की गाडीवर? कसं बघा, आता वाहनं चालूच राहतात नेहमी, कोणी पण आम्हाला बसून घेऊन जाते, काही बसण्याची। बरं, मला सांगा, आता ही मधुकरी जमा करण्याची पद्धत कशी आहे? म्हणजे तुम्ही आता हे सगळं एकत्र दिसतंय सगळं। आम्ही बघा, आता 10 जणांचा ग्रुप आहे, रोज एक जण जाणार 10 जणांपैकी, ते 10 जणांचं जेवण घेऊन येणार, मधुकरी घेऊन येणार। हो, प्रत्येकाच्या घरी जायचं, मधुकरी म्हणून आवाज द्यायचा, ते आल्या दिसल्यानंतर 2 चपात्या आणून 3-4 चपात्या त्यांच्या मनात जेवढं आला तेवढं, आणि वाटीभर भाजी प्रत्येकाच्या घरची। 35 घरची, आमचे 35 घर आहे, 35 घरची 35 वाट्या भाजी आम्हाला येते। 35 वाट्या प्रत्येकाच्या। आणि ती भाजी अशी जेवणासाठी एवढी सुंदर, आता तुम्ही त्याचा प्रसाद नक्कीच आम्हाला ते आनंद घेण्याचं भाग्य मिळतं, हे सुद्धा आम्हाला खूप हे वाटतंय। आता आम्हाला जवळपास सर्वांना 5 वर्ष झाले या ठिकाणी। 4 वर्ष झाले। आता इथून पुढचं काय असेल पुढे? आता सर्व हे संप्रदायाचा प्रचार प्रसार करण्यासाठी आता सज्ज झालेले सर्व विद्यार्थी, आता आम्ही जवळपास 4th वर्षाचे विद्यार्थी आहे। म्हणजे थोडक्यात आता तुम्ही बाहेर कीर्तन करू शकतात किंवा सांप्रदायिक जे आहे काही अध्ययन करू शकता। संस्थेतलं जे अध्ययन आम्ही गुरुवरांकडून झालेलं आहे त्याचा प्रचार प्रसार समाजामध्ये करणार।